दुसरा ब्लॉग आहे पार्ट 2. आता आपण रामेश्वरममध्ये आहोत आणि लूक बघू शकता. सो आपण आता सगळे दर्शनाला जाणार आहोत थोड्या वेळात. अर्धे लोक रेडी होत आहेत, मी तर झाली. मी नेहमी लवकर रेडी होते. माझ्या घरच्यांनी ब्लॉग बघितलं तर शिव्या घालते, असं काय नाही. सो आता आम्ही निघू. मग तुम्हाला पुढचं दाखवू. फोन अलाउड नसेल तर सॉरी, मी काही करू नाही शकत. आणि फोन अलाउड असेल तर पक्का तुम्हाला मी सगळं दाखवायला ट्राय करेन. हाय. सो आमचा रियोनी पण बघा साऊथ इंडियन बनून आला आहे. सकाळ सकाळ उठला, त्याचा मूड नाही अजिबात. मला आत्ताच त्यांनी मारून झाली. माऊ माऊ बोलून मला मारलं त्यांनी. पप्पी दे बाबू, दे दे. मग डॉगीकडे जाऊ. नाही, कालूकडे जाऊया. कालू आलाय. सो आता आम्ही सगळे रेडी होऊन बाहेर आलो. अर्ध्यांची फोटो सेशन चालू आहेत. अर्धे दुकानात काय खायला आहे का बघतायत. अर्धे हॉटेलमध्येच आहेत. सगळ्यात पहिला रेडी आम्ही झालो आहे. सगळ्यात पहिलं मी रेडी झालं आहे. सो कमेंट करा आमचे आउटफिट कसे वाटते. सगळ्यांनी लुंगी घातलं आहे, बॉईजनी, आणि लेडीजनी व्हाईट साडी आणि गर्ल्सनी व्हाईट कुर्तीज. चला रात्री पण मला ना असं हे सगळे पाय धुवायला चाललेत. इथे बोलतात अशी पिंड बनवायची आणि मग त्याच्यावर पाणी व्हायचं. ही मम्मीने बनवलं. तिथे मावशी बनवते, काकी बनवते. कॉम्पिटिशन. The main thing is इथे लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. इंग्लिश पण कमी येते आहे, हिंदी पण कमी येते. त्यांना त्यांचीच लँग्वेज पाहिजे. सेम आपल्यासारखंच. आपल्या इथे पण तसंच तर आहे. आपल्याला ह्यांची लँग्वेज अजिबात समजत नाही. बापरे, खूप जास्त गरमी, खूप बेकारवाली गरमी. आणि पावसाचं तर नामोनिशाणच नाही. इथे आम्ही छत्र्या घेऊन आलो आहे. आम्हाला वाटलं पाऊस असेल खूप. बापरे, इथे एवढा कडक ऊन आहे ना, खूप खूप ऊन आहे. पाऊसचा एक थेंब नाही इथे. आपल्या मुंबईपेक्षा पण जास्त ऊन आहे. फोन खेचायला दर्शनाला चालतोय आम्ही. खूप कन्फ्युजन आहे. आणि इथे मी लँग्वेजच समजत नाही कोणाची. कोण काय बोलते, इल्ला पोडा वॉटेवर काय बोलतात ते कळत नाही. कसं काय शिकणार याची लँग्वेज, अजिबातच कळत नाही. काय शिव्या बिव्या देऊन होतं ते पण समजत नाही आम्हाला.
22 कुंडांचे इथे पाया पडायला चालले. क्राऊडने पटकन बघून घ्या कसं कसं आहे मस्त. रामेश्वरम. हे 22 कुंडांची आंघोळ चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना पटकन दाखवते. हे मी जास्त दाखवू नाही शकत. हे रामेश्वरम मंदिरमधलं आतलं आहे व्ह्यू. इथे कॅमेरा आहे, ओरडत आहे. इथे वाईज आता आमचं इकडचं रामेश्वरांचं दर्शन एक नंबर झालं. मी दाखवू नाही शकले, फोन अजिबात अलाउड नाही. तरी रिस्क घेऊन मी तुम्हाला बाकीचं दाखवलं आहे. आणि बाकी ह्यांचे इंटिरियर असे सगळीकडे असे सेम आहेत ब्लॉग्स. खूप मस्त आहे. खूप कसं दर्शन झालं तुझं? मस्त झालं, पण टाइम लागला, पण खूप चांगलं. खूप टाईम बघायला भेटला आम्हाला देवबाप्पाला. मी ते 22 कुंडांमध्ये आम्हाला भिजायचं नव्हतं, तरी ती लोक पाणी असं टाकतात ना की सगळे भिजले. हे सगळे केस वगैरे सगळे ओली झाले, सगळे भिजले. आता आम्ही इथे उन्हात राहून चुकलो आहे. अर्धी पब्लिक येते, अर्धी पब्लिक हरवते आणि मग भांडण होतं आमच्याकडे. मग मज्जा येते, आम्ही हसत बघायला. मजा येते बाहेर. सगळा मेस एव्हरी टाइम. दमलोय आम्ही. गाईज आमची जिरली. ते इथे साडी सांभाळायला पण कोण नाही माझ्यासाठी. एवढं बापरे, एवढं ऊन आहे इथे, खूप जास्त ऊन आहे. हालत खराब झाली आहे. मम्मी लोक चालतात पाठवून. जिरली खूप. नशीब एसीवाली गाडी आहे, नशीब. खूप बेकार ऊन आहे ना. छत्र्या घेऊन आलो आईला. काही थेंब नाही पावसाचा. खूप बेकारवाला सीन आहे एकदम. सो आता आम्ही रामेश्वरमवरून निघून धनुषकोडीला चाललो आहे. आमचे सगळे बॅग वगैरे घेतले आहेत. तर धनुषकोडीवरून आम्ही कुठे जाणार आहेत आपण? कन्याकुमारीला. हसतेच कशाला रे मम्मी? वेडी आहे मी इथे. कुठे झालं गाईस? आज कोण कोण नाचणार आहे? छाया शेखोकर. पासपोर्ट वीजा लाईट हाऊस. कोणाची आहे? अनवायची नाही असं तरी नाही आहे. पाणी वगैरे आहे, एक नंबर. एकदम ब्लू. उडतो पण. आणि आपण मधीत आहोत. हा फुल एंड आहे आणि आपण मधीत आहोत. खूप ऊन आहे. पाण्याचा व्ह्यू एकच नंबर आहे. आताच पाणी माझ्या अंगावर उडालंय बघा.
मग तुम्ही याच्या अगोदर पण आले होते ना? हो. तेव्हा ऊन ऊन होतं तर की नॉर्मल होतं? रेतीत पुढे गाड्या जास्त येत नाही तरी या लोकांनी आणल्या आहेत. तिथे आम्हाला चालायला प्रॉब्लेम होतोय. पडायला होते खूप छान वाटते. राम सेतू राम सेतू राम सेतू सेतू राम. इंडियाच्या बॉर्डरला आली आहे. त्या साईडला श्रीलंका स्टार्ट होते आणि इथे इंडिया आपली एंड होते. गर्दी खूप आहे. अरे फोटो काढा आपली पटापट. तुझे पण काढा. ह्याला सांग जरा साईडला. खूप ऊन आहे म्हणून सगळ्यांना चेहरे बांधले. कोण? तूच. तुमचं काय चालू आहे? जास्त बघा आमची हालत बघा सगळ्यांची. टाकू मंगलसिंग चप्पल मेल्ट झाले. तशी हालत आहे सगळ्यांची इथे. व्हेरी हॉट. हिरोईन हॉट बिकॉज ऑफ माय मॉम. ओ माय गॉड. नीता मम्मी पीछे देखो. मुंबईचं नको बाबा घरामध्ये. वा 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 वा. आता आम्ही सगळे कन्याकुमारीला अब्दुल कलामच्या म्युझियममध्ये गेलो होतो. सॉरी थोडा आवाज नाही ना. अब्दुल कलामच्या म्युझियममध्ये गेलो होतो पण तिथे फोन अलाउड नव्हता. तो काय करू नाही शकलो. आता मी रामेश्वरम टू कन्याकुमारी चाललो. ते 8 तासाचा प्रवास आहे. सो मगाचपासून आम्ही बसमध्येच आहे. अजून जेवलो नाही. अजून जेवलो नाही आम्ही. जाना नहीं मुझे छोड़ के जाना नहीं. जरा पेट्रोल पंपवर उतरलो होतो पाय मोकळे करायला. 8 तास लागणार आहे सांगितलं कन्याकुमारी जायला. म्हणजे आता वाजलेत 7:34. आम्ही बसलोय सकाळी 12:30 वाजता आणि आता आम्ही पोहोचणार तो 10 वाजता. 12:30ला आम्ही निघून आम्ही धनुषकोडीला गेलो होतो. मग तिथून आम्ही आय गेस 2 की 2:30ला निघालो होते. आता आम्ही रस्त्यातच आहोत आणि 10 वाजता पोहोचणार. तो ड्रायव्हर बोलतो. हे बघा काय चालू आहे आमच्या 2 गाड्या आणि इथे फुल जंगल आहे. जास्त गाड्याच नाही रस्त्याला आणि दुकान तर अजिबात नाही आहे.
गाईज आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला होतो. एक नंबर, म्हणजे खूप छान टेस्ट होती. बडीशेप नाही आहे? हां मला विचारत, मी हॉटेलवाली आहे. सो खूप छान असं जेवण होतं. केळीच्या पानावर जेवण दिलं, सर्व पण चांगलं केलं. पण एवढंच की ते लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. सो मी काय नाही. तर आम्ही आता रूममध्ये पोचलो आहे. किती वाजले? आम्ही 12:45 झाले. झोपच नीट नाही भेटत. आमची बस पण एवढी कम्फर्टेबल नाही, तर झोप नीट पूर्ण नाही होत आहे. तर सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे. आणि आता आम्ही कन्याकुमारीला पोचलो आहे, रामेश्वरम टू कन्याकुमारी. सो हा मी ब्लॉग इथेच थांबवते, की कंटिन्यू करू हाच? सो बाय गाईज, हा मी ब्लॉग इथेच थांबवते. दुसरा ब्लॉग उद्यापासून सुरू करेन. ओके ओके बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.